दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपला जोरदार धक्का देत विजय मिळवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपनं दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकवलाच। मात्र हा दणदणीत विजय मिळवताच आपचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांनाही पराभवाची धूळ चाखायला लावली। 2020च्या तुलनेत भाजपनं या निवडणुकीमध्ये शतपटीनं यश मिळवलंय। 2020च्या तुलनेत भाजपच्या 39 अधिक जागा आल्यात। आपनं दिल्लीची सत्ता गमावली आहे। आपचा गेल्या 2 टर्म मधला झंझावाती वारू भाजपनं या निवडणुकीत रोखलाय आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं कमळ फुललं। मात्र त्याहूनही मोठा धक्का आपला बसला, तो म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला। नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले। त्याचबरोबर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या निवडणुकीमध्ये पराभूत झाले। जंगपुरा मतदारसंघातून सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला। भाजपच्या तरविंदर सिंग मारवा यांच्याकडून सिसोदिया पराभूत झाले। केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या पराभवाचा सगळ्यात मोठा धक्का आपला सहन करावा लागतोय। मात्र एकीकडे हे 2 मोठे धक्के बसले असतानाच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची जागा मात्र अगदी थोडक्यात वाचली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।